नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती आणि फ्रंट एंड झिरो टू हिरो या सीरीजमध्ये. तर मी तुम्हाला आजच्या या सीरीजमध्ये लिस्ट टॅगबद्दल माहिती सांगणार आहे. चला मग सुरू करूया. HTML लिस्ट टॅग हा इन्फॉर्मेशन लिस्ट फॉर्मॅटमध्ये दाखवायला यूज होत असतो. तर सेकंड पॉइंट आहे ऑल लिस्ट दे कंटेन वन ऑर मोर एलिमेंट. प्रत्येक लिस्टमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त एलिमेंट असतात. देअर आर टू टाइप्स ऑफ लिस्ट दॅट इज ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट. तर लिस्ट टॅगचे दोन प्रकार आहेत. ते कोणते कोणते? तर ऑर्डर लिस्ट आहे आणि दुसरा वाला आहे अनऑर्डर लिस्ट. तर आता आपण बघूया ऑर्डर लिस्ट लिस्ट. तर ऑर्डर लिस्ट हा OL ने डिनोट केला जातो. हा लेफ्ट साइडचा झाला ऑर्डर लिस्टचा ओपनिंग टॅग आणि हा राइट साइडचा झाला ऑर्डर लिस्टचा क्लोजिंग टॅग. तर एव्हरी ऑर्डर लिस्ट हॅव लिस्ट आयटम्स दॅट इज LI. हा लिस्ट म्हणजे प्रत्येक ऑर्डर लिस्टमध्ये आपल्याला एक लिस्ट घ्यावा लागतो जो डिफाइन करण्यासाठी. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ ऑर्डर्ड लिस्ट. तर हे खालील दिलेले तुम्हाला 5 प्रकार आहेत. हे आपले ऑर्डर लिस्ट डिक्लेअर करायचे. तर तुम्ही बघू शकता पहिला आहे न्यूमरिक, दुसरा आहे अपर केस लेटर म्हणजे आपल्या ABCD कॅपिटल लेटरमध्ये, तिसरा आहे अपर लोअर केस लेटर तर लोअर केसमध्ये दाखवणार, चौथा आहे अपर केस रोमन आणि पाचवा आहे लोअर केस रोमन. तर आता आपण बघूया आपला हा लाईव्ह प्रोग्राम करून. तर सर्वप्रथम मी काय बॉयलर प्लेट घेतो. त्यामध्ये आपण टायटल टाकूया लिस्ट टॅग, लिस्ट टॅग, लिस्ट टॅग. तर आता आपण आपल्या प्रोग्रामिंगला चालू करत आहोत. तर तुम्ही बघू शकता बॉडीमध्ये आपला पहिला घेऊ आपण हेडिंग वन घेऊ. हेडिंग 1 त्यामध्ये लिहू आपण लिस्ट टॅग, लिस्ट टॅग. त्यानंतर आपण एक दुसरा हेडिंग देऊ, हेडिंग सेकंड घेऊ. त्यामध्ये लिहू ऑर्डर्ड लिस्ट, ऑर्डर्ड लिस्ट. त्याच्यानंतर आपण त्याचे टाइप्स घेऊ. टाइप्स आपण तिसऱ्या हेडिंग मध्ये. तर फर्स्ट आहे आपला न्यूमरिक लिस्ट, NUM न्यूमरिक, न्यूमरिक लिस्ट. तर त्यामध्ये आपण आता डिक्लेअर करू. त्यात काय करू, पहिला आपल्या लिस्ट टॅग ऑर्डर लिस्ट कशात लिहितो आपण OL मध्ये. तर OL मध्ये घेतलो, त्याला एक आपण ऍट्रिब्यूट पास करू. ऍट्रिब्यूट कोणता पास करायचा, टाइप कसा पाहिजे आपला न्यूमरिक म्हणून एक दाबू. मग आता आपण याच्यामध्ये एक लिस्ट फॉर्मॅट करू. आपलं लिस्ट फॉर्मॅट साठी काय L. तर आपण लिस्ट टॅग मध्ये घेऊ आता काही फ्रुट्स. त्यामध्ये घेऊ पहिला ऍपल, सेकंड घेऊ ऑरेंज, थर्ड घेऊ किवी. तर आपण याला कंट्रोल एस न सेव्ह करू आणि आपण काय करू, गो लाईव्ह. आता आपल्या वेब ब्राउझरवरती आपला वेब पेज रिलोड होईल. लोड झाल्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी आपण ही लिस्ट टॅग कशामध्ये घेतले, H1 टॅग मध्ये घेतले. ऑर्डर लिस्ट आपला कशात आहे, तर S2 टॅग. आणि तिसरा आहे न्यूमरिक लिस्ट, तो कशात घेतला आपण S3 टॅग मध्ये. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला लिस्ट झालेला आहे. लिस्ट मध्ये काय आलेलं आहे, ऍपल, ऑरेंज किंवा आपले फ्रुट्सचे नाव आलेत, कसे आलेत न्यूमरिक टॅग मध्ये 1 2 3. तर आता आपण दुसरा बघूया. दुसरा टॅग आहे आपला अल्फाबेट, अपर केस अल्फाबेट. तर अल्फाबेट आपण जे लिहून टाकू. दुसरा टॅग घेऊ आपण सेकंड. कुठला आहे आपला, तर अप्पर केस अल्फाबेट, अप्पर केस अल्फाबेट. अप्पर केस अल्फाबेटचा टाइप काय, तर कॅपिटल ए. कॅपिटल ए घेतलो आपण, याला कंट्रोल एस केलो. वेब ब्राउझरती आलो, बघू शकता तुम्ही सेकंड टाइप आपला अप्पर केस लेटर कसा आला, अप्पर केस मध्ये त्याचे लिस्ट फॉर्मॅट झाला ABC. तर आता आपण तिसरा बघणार आहोत आपला लोअर केस अल्फाबेट. तिसरा आहे लोअर केस अल्फाबेट. तिसरा आहे आपला लोअर केस अल्फाबेट. तर तुम्ही बघू शकता आता टाइप ह्याचा अल्फाबेट लोअर असल्यामुळे आपण स्मॉल ए लिहिणार. याला करू कंट्रोल एस, वेब पेज वरती जाऊ. तर तुम्ही बघू शकता तिसरा पण लोअर केस अल्फाबेट मध्ये आलेला आहे. लिस्ट कशा स्मॉल लोअर केस मध्ये आलाय, ABC स्मॉल मध्ये आलाय. चौथा बघणार आहे अप्पर केस रोमन. चौथा कुठला, अप्पर केस रोमन आहे आपला, अप्पर केस रोमन. अप्पर केस रोमन मध्ये आपला टाइप काय, कॅपिटल आय. कॅपिटल आय लिहिलो आपण. तर त्याला आपण कंट्रोल एस करू. वेब ब्राउझरती जाऊ, चेक करू. हा अप्पर केस रोमन लेटर लिस्ट मध्ये कसं आलेलं आहे, कॅपिटल आलेले आहेत सगळे. अप्पर केस मध्ये रोमन आलेला आहे 1 2 3. आता आपला शेवटचा पाचवा टाइप आहे लोअर केस रोमन लिस्ट. पाचवा टाइप कोणता आहे, लोअर केस रोमन लिस्ट. पाचवा टाइप लिहू आपण आता लोअर लोअर केस रोमन, रोमन लिस्ट. त्याच्यामध्ये आपला टाइप काय, स्मॉल आहे. कंट्रोल एस करू. स्मॉल आयला आपण डिक्लेअर केलं, आता कंट्रोल एस करू. पाचवा केस आहे आपला कुठला, लोअर केस रोमन लिस्ट. तुम्ही बघू शकता यामध्ये सगळे लिस्ट स्मॉल लेटर मध्ये आलेले आहेत 1 2 3.